सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असलेल्या संघ मुख्यालय परिसरातले सीसीटीव्ही बंद असल्याचं उघड झालंय। जे संघ मुख्यालय सातत्यानं दहशतवाद्यांच्या रडारवर असतं, ज्या संघ मुख्यालयाच्या परिसरात दहशतवाद्यांचा एन्काउंटरही झालाय, ज्या संघ मुख्यालयाच्या अगदी जवळ चक्क पाईप बॉम्ब आढळला, त्या संघ मुख्यालयाच्या परिसरातले हायटेक सीसीटीव्ही बंद असल्याचा धक्कादायक आरोप केला जातोय। या आरोपांना पुष्टी देणारा प्रकार उघडकीस झालाय। झालं असं की 3 आठवड्यांपूर्वी झालेल्या एका हिट अँड रन प्रकरणातून नागपूरच्या बडकस चौक ते आयचित मंदिर या भागामध्ये एका वृद्धाला 7 जूनच्या पहाटे एका निळ्या रंगाच्या गाडीनं उडवलं। मात्र ती गाडी कोणती हे अजून पोलिसांना समजलेलं नाही। संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज लगेच मिळणं अपेक्षित होतं, मात्र ते मिळालं नाही। पोलिसांचे हात अजूनही रितेच आहेत। यातून हाय सिक्युरिटी झोनमधील सुरक्षा व्यवस्था किती रामभरोसे सोडली आहे याची कल्पना आपण करू शकतो। संघ मुख्यालय परिसरात झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडत नसेल तर या अतिशय संवेदनशील भागाची सुरक्षा पोलीस कशी करणार असा सवाल उपस्थित होतोय। तसंच या भागात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेचे आहेत का याचं उत्तर पोलिसांनी देणं गरजेचं आहे। मी आता रोज फोन करून झालो, कॉन्स्टेबल PI सगळ्यांना माझ्याजवळ नंबर आहे, होऊन जाईल, करून देतो, तपासात आहे, ह्याच गोष्टी चालू आहे उडवाउडव। जिथे ॲक्सिडेंट झाला बिलकुल 10-15 मीटर वर्गावरच कॅमेरे आहे, या साईडने अशी फोकस करून झाले। आणि ती गाडी जर चालली इथून नवापुऱ्यातून गाडी गेली तर गंगाबाई घाट चौकातलाही कॅमेरा बंद आहे, हे 3ही कॅमेरे बंद आहे। कॅमेरे चालू आहे तुमचे तर कारचा नंबर तर चालन बरोबर 3 महिन्या अगोदर लोकांना चालन बरोबर मिळाले। आता माझे मित्रमंडळीच आहे त्यांना चालन आलेले आहे त्या तिथलेवाले, पण या कारचा नंबर अजूनपर्यंत काऊन नाही शोध। तुमच्या माझ्यासारखे आणखी वृद्ध आहे, जवान आहे, हे असं लोकांना उडवून आणि माहिती नाही पडन, त्यांच्या शोध नाही लागणार एवढाले दिवस, तर मग काय मतलब। मग तिथं संघाच्या बिल्डिंग आहे, सर्व व्यवस्थित आहे। मागं तिथे बॉम्बने गाडी आली होती बॉम्बची, मग तेव्हा वगैरे कसं शोध लावला किंवा हेच काम साधारण नागरिक नसता, मोठा उच्च पद अधिकारीतला राहिला असता, नेतागिरीमधला राहिला असता, तर मग शोध तर एका दिवसात लागला असता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।